महत्त्वाची घडामोड राज्याच्या राजकारणात आज 3 तासांचं एक मोठं नाट्य घडलंय। केंद्रस्थानी होते भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे। हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप केला। दुपारी 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या संपूर्ण ड्राम्याचा क्लायमॅक्स सुद्धा तितकाच थरारक होता। पाहूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट। एखादा सिनेमा 3 तासात संपतो, तसाच विरार मधल्या कॅश कांडचा थरारही बरोबर 3 तासात संपला। आमच्या मतदारसंघात का आले? अरे हो बाबा, कमॉन चालू कर। आमच्या मतदारसंघात का आले? कोण आहे तुम्ही? इंटरमिशन आणि इमोशन असा सगळा मसाला या 3 तासाच्या नाट्यात होता। वेळ होती अंदाजे दुपारी 1:45 ठिकाण विरार मधलं विवांता हॉटेल। इथं भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि नालासोपाऱ्याचे भाजपचे उमेदवार राजन नाईक होते। त्याच वेळी ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी तावडेंसमोर असलेल्या बॅगेतून पैशांची पाकिटं काढत पैसे वाटपाचा आरोप केला। भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला बहुजन विकास आघाडीच्या समर्थकांनी हॉटेलमध्ये रोखून धरलं। तावडे आपल्यावरील आरोप फेटाळत राहिले आणि दुसरीकडे पैसे वाटपाच्या आरोपात बहुजन विकास आघाडीचे समर्थक त्यांना जाहीरपणे जाब विचारत राहिले। का आले? अरे हो बाबा, कमॉन चालू कर। आमच्या मतदारसंघात का आले? कोण आहे तुम्ही? आमचा कार्यकर्ता आहे। दाखवा तुमचा आधार कार्ड। नाही साहेब, महाराष्ट्राची ही नीती आहे आमची। महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? नाही, हे असं तुम्ही सत्तेचा गैरवापर करतात आहे। सत्तेचा गैरवापर चालू आहे। हा सत्तेचा गैरवापर चालू आहे। पैसा वाटतात आहे। सत्तेचा गैरवापर चालू आहे। सपोर्ट करतात आहे। सत्तेचा गैरवापर चालू आहे। सत्तेचा गैरवापर चालू आहे। हो साहेब, तुम्ही अधिकारी राहुल फडणवीस साहेब, हे आपली महाराष्ट्राची ही नीतिमत्ता आहे। हे संस्कार आहेत। आपल्या पक्षाचं आहे। आपलं कुठं ठेवलंय महाराष्ट्र? आरोपांनुसार तावडेंकडे 15 कोटींहून जास्त पैसे वाटण्यासाठी होते। ठाकूरांनी काही डायऱ्या दाखवून भाजपवर जोरदार निशाणा साधला। नाही बॅग मध्ये 5 कोटी नाही, 5 कोटी टोटल आणलेले। नंतर सांगतील का या बॅग मध्ये 5 कोटी राहतील का? बॅग मध्ये 5 कोटी नाही, 5 कोटी आणलेले गाडीतून। भाजपच्या काही भाजपमध्ये माझे वेलविशर आहेत, मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं। पण आज बघतो तो कारण इकडे पैसे पण मिळाल्या, डायऱ्या मिळाल्या। डायऱ्या आम्ही दाखवतोय बीजेपीच्या उमेदवाराच्या, बीजेपीच्या नेत्यांच्याच डायऱ्या आहेत ना या। 300 के म्हणजे काय? के म्हणजे 1000। आता 300,000 म्हणजे किती झाले? 3 लाख कोणाला दिले? इलेक्शन कमिशन आणि पोलीस काम करत नाही म्हणून तर आम्हाला यायला लागलं इकडे। या बघा डायरी। वातावरण तापू लागल्यानंतर निवडणूक आयोगानं हॉटेलची झाडाझडती घेतली। एका रूम मधून काही लाखांची रोकड देखील जप्त करण्यात आली। हॉटेलमध्ये काही महिलांना भाजपची सभा आहे म्हणून बोलवण्यात आल्याचा दावाही करण्यात आला। वो बोल के आए भैया कि भाषण देने के लिए है। अरे क्या बोले? मुझे नहीं समझ में। क्या बोले? आप कहाँ से आए हैं? हम लोग को घर जाने दो बस। हम लोग को घर जाने दो। आपको यहाँ किसने बुलाया? मुझे नहीं मालूम, मेरे को नाम भी नहीं मालूम। तो कौन से एरिया से? एरिया कौन सा है? इधर से हम लोग धानीबाग। हाँ। त्यानंतर तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये काही काळ चर्चा झाली। तावडे वारंवार ठाकूर आपले मित्र असल्याचा तर ठाकूर वारंवार पैसे वाटपाचा पुनरुच्चार करत होते। स्वतः यांच्याकडे आले, स्वतः क्षितिज ठाकूर हात जोडून काय स्वतः आपण जर बघितला विनोद तावडे पोलीस डिपार्टमेंट आहे, मीडिया आहे आणि पोलीस डिपार्टमेंट आहे। तावडे साहेब तुम्ही आचारसंहिता संपल्याच्या नंतर
इथं आलेलं होतं, काय नेमकं? बोलतो अपडेट 40 तास अगोदर मतदारसंघात जायचं नाही दुसऱ्याच्या. मी आलो ना, मग चूक आहे, पैसे वाटप तुम्ही करणार. नाही यार, तुला वाटत तुम्ही काय सांगायचं बस बरोबर नाही. थोडे लोक तर कमी कर शेती एवढे लोक. आणि हे मागे तुम्ही मागे लोक कॅन्डिडेट कडे आणि मग नंतर आपापल्या कामाला जायचं. मला सोडायला मी येतो मुंबई. मासे नाही काय नाही करतो. अखेर विनोद तावडे, बहुजन विकास आघाडीचे ठाकूर पिता पुत्र आणि भाजप उमेदवार राजन नाईकांनी मिळून हॉटेलमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. सुरुवातीलाच ठाकूरांनी बाजूलाच बसलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांच्या समक्षच भाजपवर आरोप केले. त्यानंतर विनोद तावडे यांनी आपली भूमिका मांडली. कार्यकर्त्याशी संवाद साधावा ह्यासाठी तावडेसाहेबांनी मी आग्रह केला. त्यामुळे तावडेसाहेब आज आले, त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला की कुठल्याही प्रकारे काही करू नका, मतदाराशी संपर्क करा, मतदारांना आग्रह करा, कार्यकर्त्याला असं आवाहन करण्यासाठी तावडेसाहेबांनी आले होते. आज बीजेपीच्याच काही माझ्या मित्रांनी सांगितलं का तावडेसाहेब माझे मित्र आहेत का, हे पैसे वाटप बॅगा वगैरे दाखवायच्या नाही, डायऱ्या सगळे डायऱ्यावर 300 के 400 के म्हणजे 1000. हे पैसे कुणाचे? आता एवढं तर सांगू नका का ते पण हितेंद्र ठाकूरचे होते पैसे. असं असेल तर ते मी घेऊन जातो, मला उपयोगी पडतील पुढे काम धंद्या करता. ठाकूरांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत बॅगा आणायला सांगितल्या. बोला. एक मिनिट मी बोलतो. आजचा राम धर्म, रामाचं नाव घेऊन तुम्ही पैसे वाटप करतात, हेच तुम्ही मान देतात का? काय बोलायचं, कुठे बोलायचं ह्याचं भान ठेवा. दुसऱ्याकडे चर्चा वगैरे करायचे का आपण? मला असं वाटतं की आज बोला ना. नंतर प्रचार करता येईल. 19 निवडणुकीच्या दिवशी ते पैसे आता निवडणूक आयोगाने पोलीस आरोप आहे. पत्रकार परिषद सुरू होऊन 6 ते 7 मिनिटं झाल्यावर निवडणूक आयोगाच्या लक्षात आलं की आचारसंहितेत पत्रकार परिषद घेता येत नाही. त्यामुळे ठाकूरांनी मागवलेल्या बॅग पोहोचताच पत्रकार परिषद गुंडाळण्यात आली. नाट्यमयरित्या पत्रकार परिषद थांबवल्यानंतर आम्ही हॉटेलच्या पोर्चमध्ये विनोद तावडेंना गाठलं. तावडेंनी सलग 4थ्यांदा ठाकूरांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाचा दाखला दिला. आम्ही अदरवाईज पण मित्र आहोत का? तर मित्र आहोत आम्ही त्यातले. हॉटेल बाहेर बहुजन विकास आघाडीच्या समर्थकांचा मोठा जमाव होता. हॉटेलच्या गेटवर पोलीस आणि हॉटेलच्या आतमध्ये निवडणूक अधिकारी. 3 तासांनी तावडे बाहेर पडून आपल्या गाडीत बसले. मात्र काही वेळातच आपली गाडी सोडून ते चक्क क्षितिज ठाकूर यांच्या गाडीमध्ये जाऊन बसले. गाडीचं स्टेअरिंग ठाकूरांचेच पुत्र क्षितिज ठाकूर यांच्याकडे होतं. पुढे हितेंद्र ठाकूर बसले तर पाठीमागे विनोद तावडे. आणि एखाद्या सिनेमात शेवट जसा गोड असतो तसा ठाकूरांनी देखील आम्ही आता तिघेही जेवायला जात असून या ड्राम्याचा शेवटही गोड केला. मला बीजेपी वाल्यांनी सांगितलेलं 5 करोड रुपये घेऊन विनोद तावडे येत आहेत. मला वाटलं राष्ट्रीय नेते काय एवढं लहान काम करणार नाही, परंतु ते आले, बघितलं तर इकडे पैसे पण मिळालेत, वाटप पण चालू आहे. आता लपून बायकांच्या घराण्यात बसल्यात. 25 फोन केले मला, माफ करा मला जाऊन द्या, माफ करा मला जाऊन द्या. कारवाई करावी. 25 माफ कर, माझं चुकलं. काय पैसे वाटप करतो आले तू राष्ट्रीय नेता. इलेक्शन आरोनी कारवाई करावी, जी कायदेशीर कारवाई आहे ती. नाही तर विनोद तावडे उद्याला 6 वाजेपर्यंत इकडे राहतील. एक तर पोलीस कारवाई करतील, नाही तर 6 वाजेपर्यंत मुक्काम पोस्ट उद्याला. विनोद तावडे, राजन नाईक यांचा इकडेच माझ्या बरोबर. आता विनोद तावडे जे आहेत ते या हॉटेल विवांतामधनं बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही त्यांना घेऊन जाताय. आम्ही जेवायला चाललो, जेवायला. परंतु
त्यांनी आव्हान दिलेलं होतं की माझ्याकडे तेवढे पैसे सापडले नाहीत तर इथे अरे ते मी मोजतो ना आता, मला उरलेले मला देतील, ते उरलेले मला देतील. चला तुम्ही एकत्रितपणे जाताय काय आता? हो, आम्ही मित्र आहेत. धन्यवाद 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 धन्यवाद. मी 40 वर्ष राजकारण एक दमडी कधी वाटली नाही. मी हितेंद्र ठाकूरांचं मत मिळवलेलं आहे. मला नंतर बाहेर पडताना हितेंद्र ठाकूर आणि यांनीच सोडलेलं आहे. ज्या तावडेंविरोधात 2 तासांपूर्वी ठाकूरांनी एल्गार पुकारला होता त्यांनाच ते आपल्या गाडीत पाहुणचारासाठी घेऊन गेले. हे ऐकून टीव्ही पाहणारे देखील थक्क झाल्यामुळं नाट्यातला इतका गोडवा कदाचित समर्थकांना रुचणार नाही म्हणून पुन्हा एक छोटा ट्विस्ट घडला. बातमी समोर आली की तावडेंची गाडी पंक्चर झाली होती. त्यामुळेच त्यांना ठाकूरांच्या गाडीचा आधार घ्यावा लागला. तर ठाकूरांनी सुद्धा आपण पोलिसांच्या आग्रहाखातर तावडेंना गाडीत बसवल्याचं स्पष्टीकरण दिलंय. यामुळे काही ठाकूर समर्थकांचा मोठा हिरमोड झाला तर काहींनी मात्र आप्पा म्हणतील तीच दिशा या न्यायानं त्यांना समर्थन केलं. या ड्राम्यातले स्मरणीय राहावेत असे क्षण म्हणजे इतका मोठा राडा होत असतानाही जवळपास पूर्ण 3 तास हितेंद्र ठाकूर सातत्यानं फोनवर बोलत होते. दुसरीकडे विनोद तावडे जेव्हा जेव्हा माध्यमांसमोर आले तेव्हा त्यांनी ठाकूर आपले मित्र असल्याचे दाखले दिले. सिनेमामध्ये एक घाव 2 तुकडे करणारी पोलीस मंडळी प्रत्येक स्पॉटवर सामंजस्याच्या भूमिकेत दिसली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद सुरू असल्याच्या 5 मिनिटांनंतर का असेना पत्रकार परिषद बंद पाडून आपली उपस्थिती अधोरेखित केली. ज्या ठाकूरांनी तावडेंवर जवळपास 6 ते 7 वेळा स्पष्टपणे पैसे वाटपाचे आरोप केले तितक्याच ठासून तावडेंनी ठाकूरांसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांना उजाळा दिला. कारवाईशिवाय आम्ही तावडेंना बाहेर पडू देणार नाही असं सांगत समर्थकांना चिथावणाऱ्या ठाकूरांनी अखेर माणुसकीची ग्वाही देत तावडेंना स्वतःच्याच गाडीतून बाहेर नेलं. तावडेंसाठी मात्र आजचा दिवस खराब ठरला. आधी हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीच्या समर्थकांनी घेरलं, नंतर गाडी पंक्चर झाली. त्यात तावडे पैसे वाटणार असल्याची टीप आपल्याला भाजपमधूनच मिळाल्याचा दावा करून ठाकूरांनी एकच खळबळ उडवून दिली. एरवी रस्त्यावर 5 रुपयांचं नाणं पडलेलं असलं तरी त्यावर मालकी सांगण्यासाठी चढाओढ रंगते. मात्र निवडणूक काळात लाखो करोडो रुपये सापडून देखील ते आमचे नाहीत म्हणून नेते हात वर करतात. आपल्या नेत्यांच्या या प्रामाणिकपणाची आपण सर्वांनीच दाद द्यायला हवी. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.